ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जिल्हा नियोजन विषयावर निधी वाटपावरून कसा अन्याय झाला हे मांडण्याचा प्रयत्न माजी आमदार विनय नातू। गेल्या काही दिवसापासून सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा नियोजन विषयावर आधारित जवळजवळ 20 विविध विषयांचे व्हिडिओ बनवून रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात निधी वाटपावरून कसा अन्याय झाला हे मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे माजी आमदार विनय नातू यांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यातील 360 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन आराखडा होता। यामध्ये 32 विभागांनी 87 उपविभागात खर्च केला गेला। यातील एकूण 12 विभागांनी 16 उपविभागांमधील माहिती माझ्याकडे उपलब्ध झाली। ती माहिती सविस्तर सर्वांसमोर मांडली। 360 कोटी पैकी 176 कोटी रुपयांचा कशा पद्धतीने विनियोग झाला आणि विशिष्ट भागांवर अन्याय झाला, यामुळे वाढलेला अनुशेष याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून झाली पाहिजे। वरिष्ठ पातळीवरून यासाठी जे सूत्र ठरवून दिले जावे याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, वित्त नियोजन विभाग यांच्यापर्यंत हा विषय नेऊन एक सूत्र मिळवून या पुढच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा नियोजन विभागाकडून सर्वांना समान न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। याकरिता आवश्यक ती कागदपत्रे संबंधित विभागाकडे सादर केली आहेत। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। सन 2024-25च्या जिल्हा नियोजन विषयाचा गेले दीड महिना जवळजवळ 20 विविध विषयांचे व्हिडिओ बनवले गेले आणि याच्यातनं एक रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांवरती कसा निधी वाटपातला अन्याय झालाय हे मांडण्याचा प्रयत्न केला। आता या सर्व एकत्रित बाबीचा एक शेवटचा आकडेवारीचा विषय सर्वांपर्यंत सांगावा म्हणून हा व्हिडिओ आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण 360 कोटी रुपयाचा जिल्हा नियोजन मंडळाचा 2024-25चा आराखडा होता। यामध्ये एकूण 32 विभाग आणि 87 उपविभागामध्ये खर्च केला गेला। या सर्वांमधल्या एकूण 12 विभागांपैकी 16 उपविभागांचा एकत्रित मी अभ्यास जो माझ्यापर्यंत जमा झाला तो गोळा करून सर्वांसमोर मांडला आणि 360 कोटींपैकी 176 कोटी रुपयाचा आराखडा की कशा पद्धतीनं या विषयाचा विनियोग झाला आणि विशिष्ट भागांवरती अन्याय झाला हा मांडलेला आहे। याकरता या पद्धतीचा वाढलेला हा अनुशेष आहे आणि हा अनुशेष दूर करण्याकरता वरिष्ठ पातळीवरनं याची चौकशी झाली पाहिजे आणि वरिष्ठ पातळीवरनं याचं सूत्र ठरवून दिलं गेलं पाहिजे। याकरता माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव व वित्त आणि नियोजन विभाग यांच्यापर्यंत हा विषय मी नेला आहे आणि यांच्याकडनं एक सूत्र मिळवून जिल्ह्यातल्या जिल्हा नियोजन आराखड्यामधून या पुढच्या काळात सर्व भागाला योग्य न्याय मिळेल असा मी अपेक्षा करतो आणि याकरता आवश्यक ते कागद मी संबंधित विभागाकडे दिलेले आहे।